वालधुनी बुद्ध भूमि की जगह पर इंटरनेशनल महाबोधि संकुल बनेगा। शिवसेना ने एमपी श्रीकांत शिंदे का किया धन्यवाद। कल्याण डोंबिवली म्यूनिसिपल कॉर्पोरेशन एरिया के वालधुनी में बुद्ध भूमि की जगह को लेकर चल रहा विवाद आखिरकार सुलझ गया है और बिहार के बोधगया में महाबोधि कॉम्प्लेक्स की तरह यहां भी इंटरनेशनल महाबोधि संकुल बनाने का ऐतिहासिक फैसला लिया गया है। राज्य के सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट की अध्यक्षता में हुई एक हाई लेवल मीटिंग में इस प्रोजेक्ट के लिए एक इंडिपेंडेंट डेवलपमेंट अथॉरिटी बनाने का भी फैसला किया गया। इस फैसले के बारे में जनता को बताने के लिए शिवसेना एमएलए बालाजी किनीकर के नेतृत्व में शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ता सुभाष टेकरी चौक पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की मूर्ति के सामने इकट्ठा हुए और एमपी श्रीकांत शिंदे को धन्यवाद दिया। इस मौके पर पूर्व एमएलए पप्पू कालानी, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, कलवंत सिंह सोहता, शहर प्रमुख सचिन कदम, कमलेश निकम, जमनादास पुरस्वानी, किरण सोनवने, प्रदीप गोसे, सूरज सोनकांबले, सुरेश जाधव, अनिल मराठे और शिवसेना के दूसरे पदाधिकारी मौजूद थे। प्रस्तावित संकुल में एक भव्य बुद्ध विहार, बौद्ध मठ, स्तूप, मेडिटेशन सेंटर और अत्याधुनिक विपश्यना सेंटर बनाया जाएगा। एमएलए किनीकर ने बताया कि यह कॉम्प्लेक्स सिर्फ एक धार्मिक स्थल ही नहीं होगा, बल्कि इसे वर्ल्ड क्लास ज्ञान, संस्कृति और रिसर्च सेंटर के तौर पर डेवलप किया जाएगा। इसके अलावा स्कूल, कॉलेज, वर्ल्ड क्लास लाइब्रेरी, बौद्ध कल्चरल म्यूजियम, डिजिटल रिसर्च सेंटर, अभ्यासिकाएं और अलग अलग ट्रेनिंग सेंटर बनाने का भी प्लान तैयार किया गया है। माना जा रहा था कि इस फैसले से लोकल लेवल के झगड़े खत्म होंगे और सामाजिक एकता, ज्ञान, दया और भाईचारे को बढ़ावा मिलेगा। गेल्या अनेक वर्षापासून वालधुनी कल्याण येथे बौद्ध भूमी फाउंडेशनच्या वतीने जो जागेचा प्रश्न होता ते आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वतीने बैठक लावण्यात आली। माननीय नामदार समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांच्या दालनामध्ये, त्या दालनामध्ये अनेक समाजाचे नेते या ठिकाणी होते। आनंदरावजी आंबेडकर होते, त्याचप्रमाणे आमचे सोनवणे या ठिकाणी होते, वंचितचे जिल्हा अध्यक्ष सोनू पवार होते, श्यामदादा गायकवाड सन्माननीय तेही या ठिकाणी होते आणि सर्वांच्या मते प्राधिकार स्थापन करून समाजाला उपयोगी असं जे बोधगयाच्या धर्तीवरचा विकास करण्याचा मानस आमचे कार्यसम्राट विकास पुरुष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्या जागेमध्ये हॉस्पिटल होईल, शाळा होणार आहे, त्याचप्रमाणे मोठी बौद्ध स्तूप या ठिकाणी होणार आहे, मेडिटेशन सेंटर या ठिकाणी होणार आहे, भंतीजींना राहण्याची सोय त्या ठिकाणी होणार आहे आणि एक वेगळं समाज उपयोगी एमपीसी यूपीसी भवन सुद्धा करण्याचा त्यांचा मानस आहे, जेणेकरून समाजातील मुलांना, समाजातील गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल, त्यांची सोय होईल, शाळा कॉलेज होतील, हे त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि मंजूर करून आपले समाज कल्याण मंत्री यांनी सांगितले की मी लवकरात लवकर प्राधिकरण स्थापन करून 3 महिन्याच्या आत पीएमसी याचं टेंडर काढून कामाला सुरुवात करेन आणि जो काही फंड लागणार आहे तो कधीही कमी पडणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतलेले आहे। त्यामुळे मी सर्व समाजातील, माझ्या समाजातील सर्व बांधवांना, महाराष्ट्रातील सर्व बांधवांना मी सांगू इच्छितो, जो काही चुकीचा प्रचार या ठिकाणी केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा आहे। आज त्या ठिकाणी आमच्या समाजाला जे उपयुक्त आहे, मुलांना शाळा, हॉस्पिटल, त्या ठिकाणी मेडिटेशन सेंटर, उपासना, बौद्ध स्तूप, हे जे आम्हाला जे लागणार आहे समाजाला, ते या ठिकाणी एक प्राधिकरणाच्या माध्यमातून, त्या प्राधिकरणामध्ये बौद्ध फाउंडेशनच्या भंतीजी असणार आहेत आणि समाजातील प्रतिष्ठित लोक जे समाजाला वाहून गेलेले आहेत, समाजासाठी चळवळीत काम केले आहेत, अशा लोकांना पण त्या ठिकाणी 10 ते 11 लोकांना त्यांना तिथे नेमून त्यांच्या माध्यमातून हे सगळं काम करून घेणार आहे। त्यामुळे मी खरोखर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा, पूर्ण भारतामध्ये म्हणा 30 एकर जमिनीचा वरती हा विकास होणार आहे। त्यामुळे मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेचे समाजाच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने आणि आमच्या सर्वच महाराष्ट्रातील सर्व बौद्ध समाजाच्या वतीने मी त्यांचे खूप 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 आभार मानतो। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।